श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रणव शिंदे आणि शंतनू शिंदे यांची ॲट्रॉसिटी आणि पोक्सो या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली आहे। तब्बल 3 वर्षांनंतर या केसचा निकाल लागलाय। फिर्यादींकडून फसवणुकीसाठी ही केस केल्याचं सिद्ध झालंय। या केस संदर्भात अधिकची माहिती अधिवक्ता राहुल कासलीवाल यांनी दिली आहे। आज माननीय सत्र न्यायालयाने शिंदे बंधू म्हणजे प्रणव शिंदे आणि शंतनू शिंदे या दोघांना निर्दोष मुक्त केले आहे। राजू भगीरथ जगताप व त्यांची कन्या यांनी त्यांच्याविरुद्ध एक केस दाखल केली होती आणि त्यावरून पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन तपासून दोषारोपपत्र आले होते। मुळात शिंदे बंधूंचा हा बचाव होता की फिर्यादी पक्ष हा त्यांच्या खोलीत राहतो व ती खोली खाली करायची नसल्यामुळे व ती त्यांना हडप करायची असल्यामुळे त्यांनी ही खोटी केस केलेली आहे। तसंच शिंदे बंधूंचा हाही एक बचाव होता की त्यासाठी ते रकमाही मागतायत, परंतु शिंदे बंधूंनी त्यांची बाजू माझ्यामार्फत कोर्टात मांडली। माननीय न्यायालयाने ती मान्य केली आणि आज त्या दोघांना मुक्त केले। अशा प्रकारे ते निर्दोष मुक्त झालेले आहेत आणि ती जागा खाली करण्याबद्दल मुळात दिवाणी दावेसुद्धा ऑलरेडी प्रलंबित आहेत। तर अशा प्रकारे शिंदे बंधू हे एका खटल्यातून मुक्त झाल्याबद्दल आणि तो खटला अशा प्रकारे मिळकत मिळवण्यासाठी केला होता म्हणून त्याचं महत्त्व होतं। त्यातून आज माननीय सत्र न्यायालयाने माननीय श्री खरात साहेब यांच्या न्यायालयात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते प्रणव शिंदे आणि शंतनू शिंदे यांची निर्दोष सुटका केल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।